काल पण बोललो, त्यांचं डेप्युटेशन ते बोलले मी आज पाठवतो, आजही आलेला नाही आणि भावना लोकांच्या तीव्र होत चालल्या आहेत. मंत्र्यांचा शिष्टमंडळ पाठवतो बोलले. आमचे लोक उपोषणाला बसलेत, आमचे हाकेचे आणि कोणजे त्यांना द्या ना CM साहेबांना माहिती आहे त्यांना. हो बरं हे उपोषण स्थळी आलो आहे. आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे, तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणलात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा. सावे ते तर पूर्वी जाऊन आले, ते काही चर्चा काही सकारात्मक केली नाही त्यांनी. तर करा तुम्ही, उद्या पाठवा ना तुम्ही 2 मंत्र्यांना, ते सावेंना आणि एकत्र. हां हे फार आता आज ते हजारोचा जनसमुदाय आहे, त्या लोकांचं जरा भावना समजून. हो मी स्पीकर फोन ऑन करतो. मी जरा CM साहेब बोलत आहेत, आपण शांत राहा, कृपया शांत राहा. CM साहेब मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी. हॅलो हो हा बोला बोला. कुठेही नुकसान होणार नाही, कुठेही त्यांचं आरक्षण डॅमेज होणार नाही याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कुठेही जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहेत आणि पुढे कायम राहणार. तुम्ही मला तुम्हाला एवढंच विनंती आहे, मी काल पण बोललो, 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा. फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे सोयीचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला. कारण आता तुमचे मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयीचा. त्यामुळे तो सगळे सोयीचा टिकणार नाही. हां कधी पाठवत आहे? उद्याला पाठवत आहे ना. ठीक आहे. हो.